नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019चा जो पेपर क्रमांक 2 झालेला होता त्यामधील आपण राज्यशास्त्र या विषयावरील जे 15 प्रश्न विचारलेले होते ते घेणार आहे आणि तुम्हाला मी पेपर सॉल्व करताना काही टेक्निक्स पण सांगणार आहे, ज्या टेक्निकच्या आधारे तुम्ही पेपरमध्ये आणखी थोडीफार ग्रोथ करू शकता। ठीक आहे, शेवटी अभ्यासच महत्त्वाचा असतो, मात्र आपण जर अभ्यासाला थोडंसं लॉजिकचं जर आपण जर त्याला सपोर्ट दिला तर नक्कीच आपला स्कोर हा मेरिटचा स्कोर येऊ शकतो। ते तुम्हाला आता याच्यामध्ये दिसूनच येईल। आणि बघा, या पेपरच्या आपण पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे तुम्हाला बघताना ते कंटाळा पण येणार नाही। चला तर मग स्टार्ट करूया। तर 1757च्या प्लासीच्या युद्धात रिकामी जागा हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता। तर तुम्हाला सर्वांना माहित आहे प्लासीची लढाईच्या वेळेस रॉबर्ट क्लाइव्ह हा होता। ओके, एकदम सिंपल प्रश्न विचारलेला होता। त्यानंतर बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या 21व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, तर तुम्हाला तो कालखंड माहीत असला पाहिजे। आता 1885ला राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरलेलं होतं। ठीक आहे, तिथून 15, त्यानंतर 5, ठीक आहे, म्हणजेच आपण म्हणू शकतो 1905च्या दरम्यानचा हा कालावधी आहे। तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते होते गोपाळकृष्ण गोखले, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे। तबाकत ई अकबरी रिकामी जागा यांनी लिहिला म्हणते। आता 4 ऑप्शन दिलेले आहे। आता या प्रश्नाबद्दल आपल्याला जर माहिती असेल तर हा प्रश्न सोडवायचा, नाही तर हा प्रश्न स्किप करून द्यायचा। ओके, ठीक आहे। तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 4 नंबरचं, निजाम उल दीन अहमद यांनी तो लिहिलेला आहे। त्यानंतर बघा, जे.बी. कृपलानी यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर बघा, जे.बी. कृपलानी यांनी किसान मजदूर प्रजा पार्टी जी होती या पक्षाची स्थापना केलेली होती। आता हाच प्रश्न आपल्याला काय होईल की पुन्हा जी प्री एक्झाम राहील आपली ऑक्टोबरमध्ये, ठीक आहे, तेव्हा त्याच्यामध्ये रिपीट होणार आहे प्रश्न। कारण बरेच प्रश्न जे तुम्हाला आता आपण याचा पार्ट 2 बनवू ज्याच्यामध्ये सायन्सचे प्रश्न आहे, तर तुम्हाला दिसेल की यावर्षीची जी कंबाईन पूर्व परीक्षा होती त्याच्यामध्ये यामधील प्रश्न आलेले आहे। ठीक आहे, तर हे एक लक्षात घ्या। आता जे.बी. कृपलानी तुम्हाला माहीत आहे एक मूलभूत हक्क उपसमिती होती, त्या समितीचे ते अध्यक्ष पण होते। त्यानंतर बघा, 1887 मध्ये जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मिल येथे स्थापन केली। आता बघा, एक आपण याचं उत्तर जर आपल्याला परफेक्ट माहीत असलं तर क्लिक करा, ठीक आहे, नाहीतर मग समोर जायचं। आणि लॉजिकनं जर तुम्ही एक विचार केला तर तुम्हाला थोडंसं हे रायमिंग वर्ड सारखे दिसत आहे। ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे नागपूर, हे तुम्ही इथे लक्षात घ्या। ओके, त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट, पृथ्वीवरील कोणत्या काल्पनिक वर्तुळाला बृहद्वृत्त असे म्हणतात? तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे, पृथ्वीचे 2 समान भाग करणारे जे वर्तुळ आहे त्याला पृथ्वीचे काल्पनिक बृहद्वृत्त म्हणजे वर्तुळाला बृहद्वृत्त असं म्हटलं जाते। तर हा प्रश्न ॲज इट इज पाठ करून घ्यायचा आहे तुम्हाला। ठीक आहे, म्हणजे एक्झाममध्ये आल्यावर सरळ सरळ ते लक्षातच राहते। त्याच्यानंतर बघा, स्थानिक वारे आणि विभाग दिलेले आहे। ठीक आहे, याला थोडंसं कॅज्युलेशन लावून पाठ करायचं। बोरा, तर बोरा कुठचा आहे बघा, ग्रीनलँड इथला आहे। ठीक आहे, बोरा कुठला आहे? ग्रीनलँड इथला आहे। त्यानंतर बघा, बुरान जे आहे बुरान ते मध्य आशियामधलं आहे। ठीक आहे, थोडंसं नावावरून तुम्ही गेस करू शकता मध्य आशियामधील आहे। म्रिस्टल म्हटलं तर फ्रान्समधील, आणि बघा ट्रॅमॉन्टेना म्हटलं तर ते ऑस्ट्रियामधील आहे। तर तुम्ही इथं थोडंसं ट्रचं लॉजिक लावायचं। ठीक आहे, आता मिस्टलमध्ये पण ट्र आहे तर त्याला फ्रान्स इथं या ठिकाणी लक्षात घ्यायचं। ट्रॅमॉन्टेना म्हटलं तर ऑस्ट्रेलिया, बोरा म्हटलं तर ग्रीनलँड, आणि बघा बुरान म्हटलं तर मध्य आशिया। तर थोडंसं या पद्धतीने हे पाठ पण करत चला। त्यानंतर दिलेलं आहे क्युरोसिओचा प्रवाह कोठे आढळतो? आता ऑप्शन आहे उत्तर प्रशांत महासागर, दक्षिण प्रशांत महासागर, भूमध्य समुद्र आणि मृत समुद्र। आता थोडं जर इथं लक्षात घेतलं, आता हा प्रश्न जर आपल्याला माहीत नसेल, थोडा डीपमधलाच प्रश्न आहे, तर हे 2 ऑप्शन तुम्ही सहज कट करू शकता। कारण इथं उत्तर प्रशांत आणि दक्षिण प्रशांत दिलं, म्हणजे इथे या 2 पैकीच उत्तर असायला पाहिजे, तर इथे तुम्ही रिक्स घेऊ शकता। ओके, तर याला समजून उमजून घेतलेली रिक्स म्हणू शकतो आपण। ठीक आहे, किंवा मग एक लॉजिक आपण तयार केलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर एक तर तुम्ही उत्तर घेतलं असेल किंवा मग दक्षिण घेतलेलं असेल, तर इथं उत्तर बरोबर येण्याची जी शक्यता बनलेली असते ती आपली 50% बनलेली असते। ओके, नुसते 60-65 प्रश्न सोडून पण आपला रिझल्ट येणार नाही। ठीक आहे, म्हणजे आपला जो अटेम्प्ट असला पाहिजे हा थोडा जास्तीत जास्त असला पाहिजे, हे माझं एक वैयक्तिक मत आहे। तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे उत्तर प्रशांत महासागर। ठीक आहे, तर बघा आयोगानं सुद्धा 2 पैकी 1 उत्तर घेतलेलं आहे, त्याच्यामधलं उत्तर प्रशांत महासागर। त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, खालील नमूद देशांचा त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा। आता लोकसंख्या विचारली की क्षेत्रफळ हे महत्त्वाचं आहे, तर क्षेत्रफळ विचारलेलं आहे। तर तुम्ही एक शॉर्टकटमध्ये हा शब्द पाठ ठेवा, RCCA, आणि इकडे त्याच्यानंतरचा क्रम आहे BAI। ठीक आहे, तर हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा। रशिया, कॅनडा, चायना, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया। ठीक आहे, तर आता आपल्याला सुरुवातीचे 4 विचारले, नंतरचे विचारले, तर बघा ब्राझील 1 नंबरवर येणार। ठीक आहे, आपण हे बघितलं होतं।
ब्राझील, त्यानंतर ऑस्ट्रेलिया 2 नंबर, भारत 3 नंबर. आता 3 जे आहे क्रमांक, आता अर्जेंटिना बघा, अर्जेंटिना 4थ्या नंबरवर राहणार आहे, म्हणून याचा आन्सर आहे ABCD. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 नंबरचं. तर थोडीशी हे जी ट्रिक्स आहे हे तुम्हाला माहीत असेल तर ठीक, नाहीतर हे थोडंसं असं लिहून घ्या, म्हणजे पहिले 6-7 आपल्याला माहीत असले पाहिजे. प्रश्न सुरुवातीच्या 4-5 याच्यावर विचारला जातो, हे लक्षात घ्या. ओके, चा प्रश्न आहे, आवर्तात वाऱ्याची दिशा दक्षिण गोलार्धात कशा प्रकारे आढळते. तर बघा, दक्षिण गोलार्ध विचारलं म्हणजे एक लक्षात द्या, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. ठीक आहे, वाऱ्यांची दिशा कशी असते, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मात्र तेच जर तुम्हाला उत्तर गोलार्ध विचारलं असतं तर ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, काट्याच्या विरुद्ध दिशेने झालं असतं, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्यामुळं हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये पाहायला मिळेल, आणि मला तरी वाटते की जास्तीत जास्त स्टेट बोर्डवर आधारित प्रश्न विचारले जात आहे, त्यामुळे एकदा ते वाचणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत हा लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे सांगितलं. कारण काय म्हणते, तर पहिलं कारण दिलं आहे, भारतीय समाज समतेवर आधारलेला नव्हता. त्यानंतर बघा, परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. ठीक आहे, आणि जाती व्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडित झालेले होते. तर हे तिन्ही कारणं जे आहे ते बरोबर आहे, म्हणून याचा आन्सर पॉझिटिव्हमध्ये घेतलेला आहे. तिन्ही विधाने काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आणि शक्यता याच पद्धतीची असते उत्तर येण्याची. नंतरचा प्रश्न आहे 12 नंबरचा, 1946 मध्ये कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली होती. तर बरोबर आहे, तर भारतीय जी घटना समिती आहे ती गठीत करण्यात आली होती, त्यामुळे हे काय आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे ऑप्शन इथे लगेच कट करून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये ए नाही आहे. दुसरं आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते. तर कारण जेव्हा 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक भरली होती तेव्हा तात्पुरते अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा होते. ठीक आहे, हे लक्षात घ्या, हंगामी अध्यक्ष. आणि कायमस्वरूपी म्हटलं तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. ए बी विधान काय आहे, बरोबर आहे. आता इथे तुम्हाला बी नाही दिसत आहे, त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 3 कट केलेला आहे. आता एक तर आन्सर ABC असू शकते, नाही तर AB असू शकते. आता तिसरं विधान वाचू आपण, भारतीय घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष होते. ठीक आहे, आता ही गोष्ट तुमच्या वाचण्यात नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. तर बघा, हे वाक्य चुकलेलं आहे, कारण 4 नोव्हेंबर 1948 ला हा जो अंतिम मसुदा आहे हा सादर केलेला होता. त्यामुळं ही तारीख आता तुम्ही पाठ करा, आयोग तुम्हाला प्रीमध्ये विचारू शकते. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे बघा, ते आहे ए आणि बी. म्हणजे इथं सी ऑप्शन चुकलेला आहे, भारतीय घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष नव्हते. तर किती उपाध्यक्ष होते ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि नंतरचा प्रश्न बघा, 13 नंबरचा, खालील विधाने विचारात घ्या. 13 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता आपण हे कधीच वाचलेलं नाही आहे. ठीक आहे, आणि ते नसतात पण. ठीक आहे, तर राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर हे विधान चुकलेलं आहे. आता ए चुकलेलं आहे, आपल्याला विचारलं आहे बरोबर, सगळे ऑप्शन कट करून टाकायचं, आन्सर तुम्हाला मिळून जाते. ओके, आणि ही गोष्ट जर तुम्हाला 100% माहीत असली, ठीक आहे, तर पुढे जायचं आहे. हे 2 ऑप्शन तुम्हाला वाचायचेच नाही आहे, कारण बी आपला आन्सर येणार आहे. कसं आता बघून घ्या, पण परीक्षेत हे सोडत बसायचं नाही जर आपल्याला हे 100% माहीत असलं तर. ओके, आता हे चुकलेला होता, त्यामुळे मी सगळ्या ऑप्शनला इथे कट केलं आणि आपण समोर निघून गेलो. ठीक आहे, तरी आता आपण इथं सोडून बघू. राज्य मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असतात, बरोबर आहे. आणि मंत्री जे असतात वैयक्तिकरित्या ते राज्यपालाला जबाबदार असतात, मग त्यामुळं बी बरोबरच आहे, आणि आपलं उत्तर बी पण आलेलंच आहे. पण सी चुकलेलं असेल. बघा, राज्यपालाच्या बडतर्फीचा प्रस्ताव फक्त विधान परिषदेस मांडला जातो. आता तुम्हाला माहिती आहे राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या मर्जीनं काम करतात, त्यामुळं सी पण चुकलेलं आहे. तर बघा, आपलं शेवटी आन्सर बरोबरच आलं. त्यामुळे हे वाचत बसायचं नाही जेव्हा तुम्हाला असं जर उत्तर निघत असेल तर. तुम्हाला कळलेलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर त्यानंतरचा आपला अभ्यास बऱ्यापैकी असतो. कायद्यापुढे समानता कलम 14. ठीक आहे, इथे पण पूर्ण जोड्या नाही लावत बसायच्या, तुम्हाला ए चेक करायचं आहे. तुम्हाला कायद्यापुढे समानता 1 म्हणजे ए ला 3 आहे. किती ऑप्शनमध्ये ए ला 3 आहे ते बघा, तुम्हाला 3 नंबरवर दिसते. बस बाकीचं वाचत बसायचं नाही, पण तुम्हाला हे 100% माहीत पाहिजे की कायद्यापुढे समानता कलम 14 आहे म्हणून. ओके, आणि बाकी म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही 30 मिनिटात 85 प्रश्न तुमचे सॉल्व्ह होऊ शकते. ठीक आहे, प्रीमध्ये तुम्हाला सांगत आहेत या पद्धतीनं तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, म्हणजे तेव्हा आपला टाइम हा सेव्ह होत असतो. नाहीतर बरेच विद्यार्थी कंप्लेंट करतात किंवा मग सांगतात की मला वेळ कमी पुरला वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळत असेल आता. मग ए ला 3 आहे, आन्सर आलेला आहे, बाकी नंतर सोडवायचं. ठीक आहे, आता बघा भेदभावास प्रतिबंध. तर आता आपण थोडं बघून घेऊ. भेदभावास प्रतिबंध 15 बघा, 1 आला आन्सर. त्यानंतर संधीची समानता बघा 16 बघा, 2 आन्सर आलं. आणि अस्पृश्यता निवारण जे आहे कलम 17. शेवटी उत्तर बरोबरच येणार आहे ना, त्यामुळं तिथं वेळ वाया न घालवता आपल्याला समोर जायचं आहे. ठीक आहे, आर यू अंडरस्टँड. ठीक आहे, आणि लास्ट प्रश्न आहे बघा, लास्ट प्रश्न जो दिलेला आहे, केंद्र व घटक राज्य यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी 1983 मध्ये
एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचं नाव काय आहे किंवा कोणती समिती नेमणूक करण्यात आलेली होती, तर ती आहे सरकारी आयोग. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सरकारी आयोग, राजमन्नार आयोग, ठीक आहे, आणि पंच आयोग याबद्दल माहिती टाकलेली आहे आणि दरवर्षी यावरती प्रश्न राहतो. त्यामुळे एकदा तो व्हिडिओ बघा प्लीज, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 1 मार्क्स पक्का होईल. आणि हा जो सरकारी आयोग आहे 1983चा, या आयोगानं अहवाल आपला 1987 मध्ये दिलेला होता. इन डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. तर या पद्धतीने हे प्रश्न कव्हर केलेले आहे. आणि या लेक्चरमधून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल नवीन, तर नक्की व्हिडिओला लाईक करा. टेक केअर. थँक्यू सो मच.